बातमी आहे मंचरेतून। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे। झाडे लावत असताना त्यांची काळजी घेत ती टिकवणे हे महत्त्वाचे काम आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले। घोड प्रकल्प वनविभाग जुन्नर व श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लांडेवाडी येथील 5 हेक्टर क्षेत्रात 5555 वृक्ष लागवडीचा शुभारंभ आज करण्यात आला। लोकसहभागातून हा कार्यक्रम राबविण्यात आला। वृक्ष लागवडीचा शुभारंभ शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी जुन्नर उपवन संरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वन संरक्षक संदेश पाटील, प्रदीप रौंदळ, महेश गारगोटे, सरपंच अंकुश लांडे, उद्योजक शामभाऊ गुंजाळ, रामदास आढळराव पाटील, प्राचार्य सुरेश डोके, श्यामल चौधरी, तुकाराम शेवाळे, भास्कर पाबळे, सुभाष लांडे यांच्यासह वनमजूर व वनपाल उपस्थित होते। पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, वृक्ष सर्वांना सावली तसेच ऑक्सिजन देतो। वृक्षांचे महत्त्व सर्वांना माहीत आहे। या परिसरात झाडे लावल्यानंतर परिसराच्या सौंदर्यात भर पडेल असे सांगून आढळराव पाटील म्हणाले, वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांची काळजी घेत झाडे टिकवणे महत्त्वाचे आहे। याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे। वन विभागाने झाडांचे संरक्षण करून वनक्षेत्र वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले। भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी खत व पाणी यासाठी पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले। अमोल सातपुते म्हणाले, वृक्ष लागवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी येथे वेळोवेळी भेटी देऊन पाहणी करावी। विद्यार्थ्यांनी एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे। येथे वृक्ष लागवड केल्यानंतर 2 वर्षांनी त्या झाडासोबत सेल्फी घेण्याचा संकल्प करा असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी व शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी वृक्ष लागवड मोहीम राबवली। चिंच, कडुनिंब या झाडांची लागवड प्राधान्याने केली असून फळझाडे सुद्धा लावली जाणार आहेत। शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले।